गेली 25 वर्ष मालिका, सिनेमा, वेब सिरीज अशी सर्व क्षेत्र गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच त्याने दक्षिणात्य चित्रपटांमध्येही अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्याने भाभी, CID, सिंदूर तेरे नाम का, 7 फेरे, उतरन, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या अनेक मालिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच उत्तरायण, लय भारी, हर हर महादेव, रानटी या मराठी चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका लक्षात राहिल्या. याशिवाय त्याने अनेक हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यापैकी तानाजी या सिनेमातील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर ठरली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याची पत्नी मराठी असून त्याच्याप्रमाणेच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. चला तर त्याच्या पत्नीविषयी सविस्तर जाणून घेऊया. शरद केळकरने 3 जून 2005 साली अभिनेत्री कीर्ती गायकवाड हिच्याशी लग्न केले. 1999 साली गाजलेल्या ओम नमः शिवाय या मालिकेपासून कीर्तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती जय संतोषी माँ, कमाल, घर संसार, हर मोड पर या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली होती. अल्पावधीतच ती हिंदी मालिका विश्वातील मुख्य चेहरा म्हणून पुढे आली. पुढे 2004 साली दूरदर्शनच्या आक्रोश या मालिकेत काम करताना तिची ओळख याच मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवोदित अभिनेता शरद केळकरशी झाली. त्यावेळी कीर्ती या क्षेत्रात बऱ्यापैकी सिरसावर झाली होती. मात्र शरद केळकर त्याच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये होता. तो जिम ट्रेनर आणि मॉडेलिंग करत अभिनय क्षेत्रात पाय रोवायचा प्रयत्न करत होता. शरदच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. तेव्हापासून आई आणि मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर साधारण 2002 साली तो कामाच्या शोधात मुंबईत आला. मुंबईत जिम ट्रेनर आणि पार्ट टाईम मॉडेलिंग करताना त्याला सिरियलमध्ये काम करायच्या ऑफर यायला लागल्या. आक्रोश नावाच्या मालिकेतून त्याला अभिनय क्षेत्रात पदार्पण करायची संधी मिळाली. मात्र या दरम्यान हिंदी मालिकेतील डायलॉग बोलणे त्याच्यासाठी कठीण जात होतं. तो बोलताना मध्ये मध्ये सतत अडकायचा. मात्र या काळात त्याने आपल्या आवाजावर आणि उच्चारावर प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच आज तो सर्वांचा लाडका डबिंग आर्टिस्ट बनला आहे. बाहुबली या सिनेमासाठी दमदार डबिंग करून त्याने या सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. कीर्ती गायकवाड ही शरदला सिनियर तर होतीच, शिवाय त्याच्यापेक्षा वयाने देखील मोठी होती. मात्र आक्रोश या मालिकेत काम करत असताना कीर्तीला हा सतत शिकण्याचा ध्यास असलेला नवोदित शरद खूप आवडला. पुढे या मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मालिका संपताच 2005 साली त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ते दोघे सिंदूर तेरे नाम का आणि 7 फेरे या मालिकेमध्ये एकत्र दिसले होते. नच बलिये या डान्स रियालिटी शोमध्ये त्यांनी भाग घेतला होता. याशिवाय कीर्तीने लग्नानंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यामध्ये छोटी बहू, शक्ती, सिंदूर तेरे नाम का, ससुराल सिमर का या गाजलेल्या मालिकांचा समावेश होतो. पुढे 2014 साली शरद आणि कीर्ती यांना मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव केशा ठेवले. तिच्या जन्मानंतर कीर्तीने अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला होता. या काळात शरद केळकर मालिका, सिनेमा, वेब सिरीज, डबिंग अशा सर्व क्षेत्रात दमदार कामगिरी करत होता. कीर्तीने आजपर्यंत कुठल्याही मराठी चित्रपटात काम केले नसले तरीही तिने 2017 साली आलेल्या इडक या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी नक्कीच मराठी चित्रपट करेन असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. अनेक वर्षाच्या गॅपनंतर तिने गेल्या वर्षी आलेल्या दिल दोस्ती डॉग या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. आता त्यांची मुलगी केशा मोठी झाली आहे. त्यामुळे कीर्ती लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आता शरद आणि कीर्ती यांच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाली असून त्यांचा सुखाचा संसार चालू आहे.